बघा ही ह्या प्रकारची रिसिप्ट तुम्हाला भेटणार आहे, त्यावरून तुम्हाला तुमची HSRP नंबर प्लेट भेटणार आहे। ही RC बुक आहे माझ्या हातामध्ये, तुमच्याकडे देखील RC बुक असणं गरजेचं असेल। जर का तुमची गाडी जुनी असेल तुमच्याकडे RC बुक जुन्या बुकमध्ये असणार आहे। सो RC बुकवरती जशी इन्फॉर्मेशन आहे तशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे, म्हणून RC बुक तुमच्यासोबत ठेवा। जी मी लिंक तिथे टाईप केली गुगलवरती ती लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, त्याला क्लिक केल्याच्या नंतर जसं जसं मी करतो त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करा। पाहू शकता आता इथे हा एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। आता ह्या डॅशबोर्डमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती ॲज पर तुमच्या RC बुकप्रमाणे इथे तुम्हाला टाकायची आहे। रजिस्ट्रेशन नंबर अर्थातच तुमचा गाडीचा वाहन क्रमांक तुम्हाला इथे टाकायचं आहे। वाहन क्रमांक टाकल्यानंतर मग चेसी नंबर तुम्ही टाकून घ्या। चेसी नंबर टाकल्याच्या नंतर मग तुम्हाला टाकायचं आहे तुमचं गाडीचं इंजिन नंबर जे RC बुकवरती मेन्शन असतं, हे तुम्हाला इथे टाकायचं आहे। हे टाकल्यानंतर मग मोबाईल नंबर 10 अंकी तुमचा मोबाईल नंबर आहे ते तुम्ही टाकून घ्या। स्टार्टिंगला 91 वगैरे टाकायची गरज नाही आहे, किंवा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो देखील इथे टाकू शकता। नसेल लिंक तरी देखील दुसरा तुम्ही नंबर देऊ शकता, ठीक आहे। सो हे कॅप्चर टाकून घ्या। कॅप्चर टाकून झाल्याच्या नंतर मग व्हेरीफाय विथ वाहन, आता वाहन पोर्टलवरून आपला सर्व डिटेल्स मॅच करतील। हे पाहू शकता आता फेच झालेलं आहे आणि इथे डिटेल्स आलेले आहेत बघा। 2 व्हीलर, पेट्रोल गाडी आहे, कुठली गाडी आहे, होंडा आहे ना। सो ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथे शो करतील। व्हेरीफाय करून घ्यायचं सर्व व्यवस्थित आहे ना। आता इथे टाईप करायचं स्कूटर आहे, मोटर आहे, 2 व्हीलर असल्यामुळे आपला इथे मोटरसायकल आहे माझी, म्हणून बाईक असल्यामुळे मोटरसायकल मी इथे सिलेक्ट करतोय। ओनर नेम लक्षात ठेवा, तुम्ही सेकंड हँड गाडी घेतली असेल तरी पण तुमचं ओनर जो असेल RC बुकप्रमाणे त्याचंच नाव इथे टाकायचं आहे। ट्रान्सफर करून घेतलं असेल RC बुक तुमच्या नावावरती तर तुमचं टाका, अदरवाईज तेच टाकायचं आहे, ठीक आहे। बिलिंग ॲड्रेस कोणताही तुमचा ॲड्रेस जिथे तुम्ही राहताय ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। इन्फॉर्मेशन करेक्ट असणं गरजेचं आहे, चुकीचं टाकायचं नाही, नाहीतर कारवाई तुमच्यावरती होईल। इथे नेक्स्ट करायचं आहे आणि OTP जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती तुम्हाला एक OTP जाईल, तो OTP नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर 2 ऑप्शन भेटतील, एक घरी बसून तुम्हाला भेटेल, एक तर तुम्हाला डीलरवरतीकडे जाऊन तुम्हाला नंबर प्लेट लावून घ्यायची आहे। घरी असेल तर 125 रुपये ते 250 रुपये एक्स्ट्रा आहेत। आता हे मी इथे घरी बसवण्यासाठीचं एक क्लिक केलेलं आहे, ठीक आहे। आता माझ्या ॲक्च्युली ॲड्रेसवरती घरी येत नाही नंबर प्लेट, तरी देखील तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवतोय। चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्यावरती आप बघू शकता इथे की माझ्या एरियामध्ये ही सर्व्हिस अवेलेबल नाही आहे, ठीक आहे। सो खाली बघा जो सेंटर आहे फिटमेंट सेंटर त्यावरती क्लिक करा। आता माझ्याकडे हे ऑप्शन आहे परंतु अवेलेबल नाही आहे, सो त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे। आता जो पण नियर बाय माझा डीलर आहे त्याच्याकडून मी बसून घेणार आहे। सो इथे ऑल आहे, ऑलच्या जागी माझं एरियाचं नाव म्हणजे माझ्या सिटीचं नाव आहे कांदिवली मी इथं सर्च करत आहे आणि ती कांदिवली सर्च केल्याच्या नंतर बाजूला आपला एक पिनकोड नंबर आहे तो टाकण्यासाठीचा ऑप्शन आहे, तो मी पिनकोड नंबर टाकतोय। म्हणजे काय होईल तर त्या पिनकोडमध्ये जेवढे पण डीलर्स आहेत त्यांची डिटेल्स इथे येईल। आता 3 डीलर्स आहेत त्या पिनकोडवरती अवेलेबल। सो आता मी ह्या 3 पैकी एक कुठला पण माझ्या घरापासून जवळचा असेल, जो माझ्या ओळखीचा असेल किंवा नसेल त्याला मी इथे चूज करणार आहे माझ्याप्रमाणे, ठीक आहे। सो आता इथे येत आहे लिहून 531 रुपये होतील आणि त्याचा ॲड्रेस वगैरे सर्व डिटेल्स इथे येत आहेत। सो आता मला काय करायचं, कन्फर्म डीलरला क्लिक करायचं आहे। तर मी इथे कन्फर्म करतोय। कन्फर्म केल्यानंतर मग हा वेळ आणि टायमिंग वेळ आणि तारीख जे पण आपल्याला पाहिजे ते आपण सिलेक्ट करायचे आहे। 10 ते 12च्या मधला मी वेळ घेत आहे आणि 31 तारीख घेत आहे मी, ठीक आहे। आणि कन्फर्म अँड प्रोसेसवरती क्लिक करत आहे। जे पण खाली लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि कन्फर्म अँड प्रोसेसवरती क्लिक करून घ्या। आता इथे क्लिक केल्यानंतर मग एक दुसरी विंडो ओपन होईल, तिथे पूर्णपणे डिटेल्स येईल। तुमची कधीची अपॉइंटमेंट आहे, टायमिंग कधीचं आहे, कुठे जायचं आहे तुम्हाला, सर्व डिटेल्स तुम्हाला इथे शो करेल। पूर्णपणे डिटेल्स तुम्ही वाचून घ्या, एकदा काही फायनल केला तर पुन्हा करेक्ट करता येणार नाही, ठीक आहे। तुमचा चेसी नंबर, व्हेकल कुठली आहे, व्हेकल टाईप कुठला आहे, झालं कन्फर्म झाल्याच्या नंतर मग कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करून घ्या। आता इथे क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला पेमेंटचं स्ट्रक्चर येईल। 450 रुपये ॲक्च्युअल कॉस्ट आहे, GST वगैरे लावून आपले तेवढी कॉस्टिंग होऊन जाते आहे। आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे आणि पे ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या पुढे एक QR कोड येऊन जाईल, या QR कोडला स्कॅन करा तुमच्या गुगल पे, फोनपे, पेटीएमवरून कशावरून स्कॅन करा
आणि तुमचं पेमेंट तुम्ही करू शकता. कार्ड असेल तर कार्डद्वारे करा, नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगद्वारे तुम्ही करू शकता. इझिली आपलं गुगल पे फोनपेने होऊन जातं, म्हणून तिथूनच मी पेमेंट करणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता. आता मी इथे स्कॅन करणार. स्कॅन केल्याच्यानंतर मग ही अशी एक आपली रिसिप्ट जनरेट होणार आहे. त्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल्स असणार आहे अपॉइंटमेंटची. ठीक आहे. आता ह्याला तुम्ही प्रिंट करून घ्या. प्रिंट करा आणि सेव्ह करून घ्या तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये. आणि हीच रिसिप्ट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमची HSRP नंबर प्लेट त्या डीलरकडून लावून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. जर का तुम्हाला त्या दिवशीचे टाईम भेटत नसेल तर तसं त्यांना अगोदर जाऊन तुम्ही भेटून घ्या आणि बोला की मला वेळ नाही भेटत आहे, ते मॅनेज करून घेतात. व्हिडिओ तुम्हाला ही आवडली असेल मित्रांनो, महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला ही वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. ही नवीन पद्धत आहे HSRP नंबर प्लेट लावण्याची. थँक्यू, धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.